शॉवरमधून होणारी पाण्याची नासाडी थांबवण्यासाठी 6वीत शिकणाऱ्या नाशिकच्या एका चिमुरडीनं वॉटर सेव्हिंग शॉवर तयार केलाय। या नव्या शॉवरचा उपयोग केल्यास 80% पाण्याची बचत होईल असा तिचा दावा आहे। ही आहे 6वीत शिकणारी छोटी संशोधक सृष्टी नेरकर। पाण्याच्या नासाडीमुळे ही चिमुरडी व्यथित झाली आणि त्यातून तिनं पाणी वाचवणारं एक मॉडेल तयार केलं। दुष्काळग्रस्त महाराष्ट्रात पाण्याचा एक एक थेंब महत्त्वाचा असताना गाड्या धुणं, शॉवरखाली अंघोळ करणं या प्रकारांमुळे पाण्याची मोठ्या प्रमाणात नासाडी होते। नोझलचाच उपयोग करून वॉटर सेव्हिंग शॉवर तयार करण्याची कल्पना तिला सुचली। 5 वेगवेगळ्या प्रकारची मॉडेल्स तिनं तयार केली आहेत। प्रति व्यक्ती 65% पाण्याची बचत होईल असा निष्कर्ष तिनं काढलाय। मी जेव्हा पप्पांसोबत कार स्टेशनला गेली होती तर मग तेव्हा मी बघितलं की त्यांनी कार एकदम मस्त धुवून दिली आणि त्यांचं जे पाणी होतं ते स्प्रिंकलसारखं बाहेर पडायचं आणि मी विचार केला की इथे दुष्काळ पडला आहे, आपण लोकांना पहिला पाणी मिळत नाही आणि आपण शॉवरने अंघोळ करतो। याच्याने मला ह्या शॉवरची आयडिया सुचली। ह्या शॉवरमध्ये मी नोझल्स बसवले आहे ज्याच्याने पाण्याच्या एका थेंबांचे रूपांतर पाण्याच्या छोट्या थेंबांमध्ये होते। तसंच या संशोधनाला स्वामित्व हक्क मिळावेत असाही त्यांचा प्रयत्न आहे। तर या उपकरणाला सेन्सर लावण्यासाठीच्या अभ्यासाला सृष्टी लागली आहे। आता मी याच्यात असं काही सेन्सर बसवणार आहे जे मॉलमध्ये आपण हात ओले केले की आणि हात ते सेन्सर खाली घातले की लगेच आपले हात कोरडे होतात। तर मग मी असं इथे सेन्सर बसवणार आहे, जर आपण शॉवर खालून बाहेर गेलो तर लगेच शॉवर बंद होईल आणि जर आपण परत शॉवरच्या आत आलो तर लगेच शॉवर चालू होईल। याचा वापर कसा करता येईल याच्यावर आता आम्ही आणि एक ज्याला आपण म्हणू शकतो की कमर्शियल प्रॉडक्ट तर नाही म्हणता येणार, पण एक समाजासाठी याचं आमची कॉलनी म्हणा किंवा आमची बिल्डिंग म्हणा किंवा पूर्ण नाशिक शहर म्हणा याचा वापर कसा करू शकेल याच्यावर आम्ही जरा आता विचार करायला सुरुवात केलेली आहे। पाण्यावरून जिल्ह्यात भांडणं लागलेली नुकतीच पाहायला मिळाली होती। प्रत्येक शहरात पाण्याची गळती मोठ्या प्रमाणात दिसते, पण पाणी बचतीसाठी सरकारी पातळीवर मात्र प्रयत्न होताना दिसत नाही। अशा सर्वांसमोर या छोट्या संशोधकानं मोठा आदर्श निर्माण केलाय। मुकुल कुलकर्णीसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, नाशिक। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।